पुण्यातून निघालेले मराठे हे मुंबईमध्ये धडकलेले आहेत। कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये येऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जाणार या संदर्भातला इशारा सातत्याने देण्यात येत होता आणि पुण्याहून निघालेले मराठे हे मुंबईमध्ये धडकले। मात्र त्यांना महानगरपालिकेच्या बाहेरच अडवण्यात आलेला आहे। आंदोलकांना पोलिसांनी अडवलेला आहे। मंत्रालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न त्यांचा होता। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांदा थेट जोडले गेलेले आहेत। काय डॅरिल, तिथली सध्याची परिस्थिती आहे? कशा प्रकारे इथं आंदोलक घुसले आणि पोलिसांनी त्यांची धरपकड केली आहे का? काय सध्याची परिस्थिती आहे? आपण पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसल्यात। पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून पोलिसांचा चेंबूर परिसरात जो आहे तो मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता। त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मुंबईच्या चेंबूर परिसरात दाखल झाले आहेत। मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं या आंदोलनाला त्यांच्या वतीने नाव देण्यात आले आहे। आंदोलकांकडून या ठिकाणी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी देण्यात येत आहे। चेंबूर परिसरात सध्या जो आहे तो मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मंत्रालयाला घेराव घालण्याचा हा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे, धरपकड केलेली आहे। या संदर्भात आपण घडामोडींवर असेच नजर ठेवून राहा आणि वेळोवेळी अपडेट देत राहा। तुर्तास धन्यवाद डॅरिल, आपण दिलेल्या माहितीसाठी।